नमस्कार, मी स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण इफ स्टेटमेंटबद्दल माहिती पाहिली होती. जर पाहिलं नसतं तर एक्झॅक्ट काय आहे आणि कंट्रोल स्टेटमेंट काय असतं याच्यावर मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला काही मी गोष्टी सांगितली आहे. तर आज आपण इफ एल स्टेटमेंट काय असतं याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर नेमकं इफ एल स्टेटमेंट काय आहे तर याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत आणि एक्झॅक्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेज घेऊन आपण त्याच्यावर प्रॅक्टिस करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून मी मोटिवेट होऊन अजून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि टेलिग्रामला जे जॉईन झाले नाही तिथं जॉईन व्हा, कारण मी तिथं बरेचसे असे इम्पॉर्टंट नोट्स, क्वेश्चन्स, परत कंपनी वाईज क्वेश्चन्स वगैरे मी प्रोव्हाइड करतो. तर त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इफ स्टेटमेंट काय असतं, इफ एल्स स्टेटमेंट काय असतं ह्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर इफ स्टेटमेंटबद्दल आपण माहिती पाहिलेलीच आहे. तर थोडक्यामध्ये कालच्याच ह्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो की पर्सेंटेज तुम्हाला 77 पडलेले आहेत, तर त्याच्यानुसार तुमची प्रिंट होते, म्हणजे एक्झॅक्ट इफ स्टेटमेंट प्रिंट होते. जर या ठिकाणी ही कंडिशन दिलेलीच नाही आहे, आता इफ एल्स स्टेटमेंटवर आपण जात आहोत, तर या ठिकाणी ही कंडिशन दिलेलीच नाही आहे. शॉर्ट आणि स्वीटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर ही कंडिशन तुम्हाला दिलेलीच नाही आहे आणि तुम्हाला पर्सेंटेज पडलेला आहे 27% तुम्हाला पडलेला आहे, ठीक आहे. तर 27% पडलेलं आहे आणि या ठिकाणी फक्त एवढेच व्हॅल्यू तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. आता 27%ला काय घेईल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, राईट. तर या ठिकाणी 35 ते 50मध्ये सी ग्रेड दिलेला आहे, 51 ते 75मध्ये बी ग्रेड दिलेला आहे, 76 ते 90मध्ये ए ग्रेड दिलेला आहे आणि 91 ते 100मध्ये ए प्लस ग्रेड दिलेलं आहे. पण आपल्याला किती पडलेत? 27%. मग यामध्ये तुम्हाला दिलेली आहे का कुठली व्हॅल्यू दिलेली आहे का 27%साठी? दिलेली नाही आहे. मग त्यासाठी इनबिल्ट एक तुम्हाला इल्स स्टेटमेंट तुम्हाला दिलेली असते. एक्झॅक्टली इल्स स्टेटमेंट तुम्हाला एक दिलेली असते. त्या इल्स स्टेटमेंटमध्ये जे काही कंडिशन दिलेली आहे, जे काही कंडिशन म्हणजे एक्झॅक्टमध्ये सांगतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला दिस स्टुडंट इज फेल हे अशी एक कंडिशन दिलेली असते इल्समध्ये, ठीक आहे. काल आपण इफ स्टेटमेंटची कंडिशन काय पाहिली होती, सिंटॅक्स काय पाहिलं होतं. इफ यामध्ये आपली कंडिशन होती, राईट. एक्झॅक्टली आपली कंडिशन होती, त्यानंतर कर्ली ब्रेसेस, ठीक आहे, राईट. आणि ह्याच्यामध्ये आपली जे काही प्रिंटिंग स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट असायची, राईट. ह्याच्यानुसार आपली जे काही गोष्टी आहेत ते प्रिंट होणार, म्हणजे ह्या कंडिशनवर डिपेंड असून ते प्रिंट करायची की नाही हे डिसाईड करत होतं. परंतु 27% तर या ठिकाणी तर कंडिशन दिलेली नाही आहे. मग त्या टायमाला इल स्टेटमेंटमध्ये जी कंडिशन दिलेली आहे ते प्रिंट होते, म्हणजेच इफ एल्स स्टेटमेंट असतं. एक्झॅक्टली इफ आणि इफ एल्स याच्यामध्ये एवढाच फरक आहे. इफ स्टेटमेंटमध्ये मल्टिपल इफ घेऊन आपण कंडिशननुसार आपण त्याला प्रिंट करू शकतो, पण एल्समध्ये जर ही कंडिशन दिलेलीच नाही आहे तर त्या ठिकाणी एल्समध्ये तुम्ही डायरेक्टली दिस स्टुडंट इज फेल म्हणून या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही मेन्शन करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही प्रिंट करू शकता. एक्झॅक्टली एवढंच आहे यामध्ये, इफ एल स्टेटमेंटमधला एवढाच फरक आहे. तर तुम्हाला एक्झॅक्टली मी एक प्रोग्रामिंगवर घेऊन जातो जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल. तर इफ एल स्टेटमेंट काय आहे? इट इज एक्सटेन्शन टू दी इफ स्टेटमेंट विच इज यूज अनदर स्टेटमेंट. म्हणजे थोडक्यामध्ये आपण काय पाहिलं की या ठिकाणी कुठली स्टेटमेंट दिलेलीच नाही आहे, ही 27%ची स्टेटमेंट आपल्याला दिलेलीच नाही आहे, तेव्हा इल्सचा यूज केला जातो, राईट. त्याचप्रमाणे मीन्स वेन इफ स्टेटमेंट इज फॉल्स देन एक्झिक्यूट द इल स्टेटमेंट. याच्यामध्ये मल्टिपल कंडिशन्स दिलेले आहेत, पण यामध्ये इफच्या स्टेटमेंटमध्ये हे कंडिशन्स बसतच नाही आहेत, तेव्हा हा 27%चा एक्झिक्यूट होतो, म्हणजे इल स्टेटमेंट हा प्रिंट होतो. एक्झॅक्टली त्याचं म्हणणंच काय आहे, इफ स्टेटमेंट इज फॉल्स देन एक्झिक्यूट द इल स्टेटमेंट, राईट. इफ सिंटॅक्स कंडिशन इज नीडेड बट इल स्टेटमेंट नो नीड कंडिशन. आपण इफला कंडिशन देतोय, एक्झॅक्टली इफ स्टेटमेंटला आपण कंडिशन देतोय, पण एल्सलाच कंडिशन द्यायची गरजच नाही. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला इथं 27च नाही, तुम्हाला 12% आहेत, 20% आहेत, 22% आहेत, ह्याचं काही देणं घेणं आहे काही एल्सला? एल्समध्ये आपण कुठली कंडिशन देतो आहे का एक्झॅक्टली? तर देत नाही आहे. मग त्यामुळं एल्स कंडिशन यूज करतो.
थोडक्यामध्ये कालच्यासारखं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे आपली एफ एल स्टेटमेंटची काय आहे, क्लास आहे, राईट. याच्यामध्ये व्हॅल्यू घेतलेली आहे एक्स इज इक्वल टू 10, वाय इज इक्वल टू 20. म्हणजे हे मी लोकल व्हेरिएबल घेतलेलं आहे. इंट काय आहे, डेटा टाईप. एक्स काय आहे, व्हेरिएबल आहे. 10 काय आहे, व्हॅल्यू आहे. ह्याला आपण काय केलं आहे, इनिशियलाइज केलेलं आहे, राईट. सिंटॅक्स आपण यूज केला, इफ एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन 50. एक्स प्लस वायची किंमत किती येते, 30 येते, राईट. 30 म्हणजे 50पेक्षा 30 मोठा आहे का, नाही आहेच ना. म्हणजे एक्स प्लस वाय 30 येतं, मग 30 50पेक्षा तर मोठं नाही. मग ही कंडिशन काय झाली, फॉल्स झाली, राईट. हे कंडिशन काय झाली, फॉल्स. देन गो टू नेक्स्ट स्टेटमेंट और कंडिशन, देन इल स्टेटमेंट एक्झिक्यूट. त्यानंतर परत कुठली इफची स्टेटमेंट दिलेली आहे का चेक करतो, परत इफची स्टेटमेंट चेक करतो. मग ते पण जर फॉल्स असेल तर तो एल्सवर जातो शेवटी. देन गो टू नेक्स्ट स्टेटमेंट, म्हणजे पुढच्या स्टेटमेंटवर येतो, कंडिशन पाहतो. तर कंडिशन तिथली पण फॉल्स असेल तर एल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. म्हणजे इल स्टेटमेंट काय, इफ कंडिशन फॉल्स देन इल स्टेटमेंट इज एक्झिक्यूट. म्हणजे इफ स्टेटमेंट इथली कंडिशन काय आहे, फॉल्स आहे, म्हणून काय एल्स स्टेटमेंटची कंडिशन तो प्रिंट करतो. थोडक्यामध्ये तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. त्या अगोदर तुम्ही समजून घ्या की इफची स्टेटमेंट काय देते, एक्स प्लस वाय 30 आहे, म्हणजे ग्रेटर द्यायचं. तोंड कुणाकडे आहे, तो मोठी संख्या असते, राईट. या कर्सरचं तोंड कुणाकडे आहे, ती संख्या मोठी असते. म्हणजे 30 50, म्हणजे 30 तर मोठं नाही 50पेक्षा, म्हणजे हे रॉंग स्टेटमेंट आहे, म्हणजे फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणजे त्याचप्रमाणे इल स्टेटमेंटवर जातो आणि इल स्टेटमेंट प्रिंट करतो, त्यासाठी रन करतो. काय आली, इल्सची स्टेटमेंट ही प्रिंट एलियन काय झाली, प्रिंट काय झाली, इफ कंडिशन फॉल्स. म्हणजे इफची कंडिशन फॉल्स आहे आणि एल स्टेटमेंट एक्झिक्यूट झालेलं आहे, राईट. त्याचप्रमाणे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की 30 आहे, या ठिकाणी 20 करतो. इफ एक्स प्लस वाय या ठिकाणी किती आला, 30 इज ग्रेटर दॅन 20. हे कंडिशन काय झाली, फॉल्स झाली, ट्रू झाली, राईट. मग तेव्हा काय प्रिंट होतं पाहू शकता. इफची स्टेटमेंट प्रिंट झालेली आहे, पण एल्सवर आला का, नाही. ही स्टेटमेंट ट्रू आली तर याच्यावर यायचा प्रश्नच येत नाही. एक्झॅक्टली एवढंच आहे, या पलीकडे काहीच नाही आहे. फक्त आणि फक्त इफ आणि इफ एल्स काय असतं, काय नाही, याच्यावर फक्त लक्ष देण्याची गरज आहे. इफ स्टेटमेंटची तुम्हाला माहिती झाली, इफ एल स्टेटमेंटची माहिती झाली. आता आपले पुढचे 2 व्हिडिओ आहेत ते मस्ट इम्पॉर्टंट आहेत, कारण त्याच्यावर आपण इफ एल स्टेटमेंट आणि लॅडर स्टेटमेंट जे आहे ते आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल लवकर, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि टेलिग्राम लिंकला जॉईन व्हा, टेलिग्रामला ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून ते तुम्हाला नोट्स वगैरे प्रोव्हाइड केले जातील. तुमचा टाईम दिल्याबद्दल धन्यवाद.